लाख स्क्वेअर किलोमीटर होतं. आपल्याला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 1947. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला लढाई करायला लागल्या, अनेकांनी बलिदान दिलं, अनेक आंदोलन झाले, अनेक चळवळी झाले. तो विषयात आपण नंतर जाऊयात. 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारत आपल्या ताब्यात देण्यात आला तेव्हा भारताचं क्षेत्रफळ होतं, त्यांनी जो भारत आपल्याला दिला या इंग्रजांनी, त्या भारताचं क्षेत्रफळ, आपल्या भारताचं क्षेत्रफळ होतं फक्त 33 लाख स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे 50 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग हा आपण गमावून बसलो. आपण गमावून बसलो. या ब्रिटिशांच्या बापाची पेंड होती का हो? 9 वेळा आपल्या मातृभूमीचे तुकडे ह्यांनी केले. आधी अफगाणिस्तान तोडला, मग श्रीलंका तोडलं, मग म्यानमार, भूतान, नेपाळ हे सगळं आपल्या अखंड भारतापासून तोडून 33 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग हा आपल्या ताब्यात दिला. आज कधी ऐकलंय का असंच की नाही का, चेष्टेमध्ये कोणीतरी 1 गुंठा असंच देऊन टाकलाय, अर्धा गुंठा देऊन टाकलाय, एखादी खोली अशीच कोणाला तरी देऊन टाकली, असं कधी ऐकलंय का उदाहरण? नाही ना. पण आपण आपला 33 लाख स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 50 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग गमावून बसलो. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं, गेलात अजून सुद्धा तिथं आपण ते पिक्चर मध्ये वगैरे बघतो बघा, असे सिक्रेट खुफिया असे खोले असतात, तिथं सगळे खलबत करायला, तिथं काय डिस्कशन करायला एक बटन दाबलं की दुसरीकडचाच दरवाजा उघडतो. तसा अजून तो वाडा त्या ठिकाणी आहे. आणि भाऊ रंगारींनी ती मूर्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. राक्षसाला गणपती मारतोय आणि हातामध्ये गदा आहे. त्या होनाजी मित्रमंडळाच्या मूर्तीच्या हातामध्ये परशु आहे. असे वेगवेगळे हत्यार आहेत. भाऊ रंगारींनी तेव्हा ती मूर्ती बनवून घेतली का? तो राक्षस म्हणजे ब्रिटिश आहेत आणि गणपती म्हणजे आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. कधी ना कधीतरी ब्रिटिशांचा नरडा आम्ही धरणार आणि त्यांना मारून इथून सगळं हकलून देणार. ही प्रेरणा गणपती बाप्पाची, ती आपण सगळ्यांनी विसरता कामा नये. मला या ठिकाणी येताना इतका आनंद होतोय की एखाद्या गणपती मंडळाने हा सगळा इतिहास समाजासमोर यावा यासाठी केलेले प्रयत्न हे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं सगळ्यांचं कौतुक पुन्हा एकदा झालं पाहिजे. मी मगाशी म्हणलं, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपल्याला जो मंत्र दिला तो मंत्र कोणता होता? महाराज म्हणत बसले नाहीत महाराज म्हणले नाहीत की एवढाच प्रदेश माझा, पुणे फक्त माझं, बाकीचं आपल्या एवढे पोरं जमलेत सगळे. सगळ्यांचे ना काय व्हिडिओ